राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। सरकारकडून शेतकऱ्यांना अर्जंट सूचना आली आहे। हे 5 कागदपत्रे दिल्याशिवाय नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार नाही असं सांगितलंय। पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला जमा झालाय, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तर तो तुमच्या बँकेमध्ये आहे असा जमा होणार नाही। त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारचे नियम वेगळे आलेत आणि केंद्र सरकारचे नियम वेगळे असतात। त्यामुळेच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांकडे 5 कागदपत्रे असायला पाहिजेत, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार आहे असं अर्जंट सूचना आत्ताच सरकारच्या माध्यमातून आली आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता 2 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा झाला। त्यावेळी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार होता, परंतु यामध्ये सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे। या चौकशीसाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे ही 5 कागदपत्रे असायलाच पाहिजेत असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। मग ही 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत? या 5 कागदपत्रामधील 2 कागदपत्रे नवीन सरकारने ॲड केले आहेत व 3 कागदपत्रे जुनीच आहेत, परंतु त्यामध्ये नवीन अपडेट करायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजून पण तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता झाला नाही त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, कारण सर्व शेतकऱ्यांची चौकशी या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामुळे हा हप्ता सोडण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याजवळ ही 5 कागदपत्रे असायला पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। ही 5 कागदपत्रे नेमकी कोणकोणती आहेत आणि ही 5 कागदपत्रे शेतकऱ्यांजवळ असावी असं सरकारचं म्हणणं का आहे हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। ते म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की आता ही 5 कागदपत्रे घेऊन सरकार काय करणार आहे, तर बघा सरकारने सांगितलंय की सरकारला असं आढळलंय की अनेक असे पण शेतकरी आहेत तर ते बोगस शेतकरी आहेत, ते खरोखरचे शेतकरी नाहीत आणि तरी पण ते नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता त्या ठिकाणी घेऊ लागले आहेत। खरे म्हणजे हे शेतकरी नसताना सुद्धा हप्ता घेत आहेत। त्यामुळे खरंच जे गरजू शेतकरी असतात, गोरगरीब शेतकरी असतात, त्यांच्यापर्यंत हा लाभ व्यवस्थित पोहोचत नाही असं सरकारच्या लक्षात आलंय। तेव्हा सरकारने आता तुम्हाला ही 5 कागदपत्रे त्या ठिकाणी मागवलेत। याचं कारण म्हणजे अनेक शेतकरी जे आहेत तर ते खरोखर शेतकरी नसताना सुद्धा बोगस शेतकरी असताना कागदपत्रे खोटी काढून त्यांनी नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत हप्ते घेतले आहेत। इथून पुढे त्यांना लाभ देणार नसल्याचं सरकारनं सांगितलंय। जर तुम्ही 4 ते 5 कागदपत्रे जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही सुद्धा शेतकरी आहे याचं ओळखपत्र सरकारला जमा होणार नाही। त्यामुळे कोणतं कागदपत्रे आहेत आता लक्ष देऊन बघा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा मागचा जो हप्ता होता म्हणजेच आताचा हप्ता आहे 7वा, बरोबर मागचा हप्ता जो तुम्हाला 6वा हप्ता आला होता त्यामध्ये सरकारला असं दिसून आलं की आता हा जो हप्ता आहे तर तो सर्व शेतकरी घेत नाहीत। जे शेतकरी नाहीत ज्यांची शेती नाही ते पण शेतकरी घेत आहेत। त्यामुळे सरकारला असं त्या ठिकाणी आता बघायचं आहे खरोखर गोरगरीब शेतकरीच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत का हे सरकारला बघायचं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांजवळ ही 5 कागदपत्रे असतील त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। अजून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही। लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणाऱ्या 15 ऑगस्टला तुम्हाला सोडणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे। परंतु आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे असतील फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्या ठिकाणी विस्तारित होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर येत आहे। त्यामुळे आज आता नमोचा हप्ता येईल, उद्या आता नमोचा हप्ता येईल अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी सोशल मीडियावर पसरलेल्या होत्या। त्यावरती सरकारने आता सांगितलंय की या ठिकाणी 15 ऑगस्टला तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे, परंतु ही 5 कागदपत्रे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। कोणती 5 कागदपत्रे आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये आता पुढे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो समजणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की हे 4 ते 5 प्रकारचे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी आता पात्र ठरणार नाहीत। त्यांना इथून पुढील 5 वर्षासाठी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट आल्या।
त्यामुळे कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही हे आपण पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर कोणती 5 कागदपत्रे तुमच्याजवळ असायला पाहिजेत तरच तुम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी हप्ता मिळणार आहे। म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याकडे ही 5 कागदपत्रे आता असायला पाहिजेत असं सरकार सांगितले। मग आता ही कागदपत्रे कोणती आहेत बघा। पहिल्यांदा त्या ठिकाणी सांगितले पात्रता आणि त्यानंतर कागदपत्र सांगण्यात आले। आता आपण या ठिकाणी पात्रता पाहू। बघा, ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन नाही आणि तरी पण त्यांनी चुकीच्या मार्गाने गायरान जमीन दाखवल्या, रस्त्याकडेची सरकारची जमीन दाखवल्या, तसेच कॅनलची जमीन त्या ठिकाणी दाखवून अनेक शेतकरी चुकीच्या मार्गाने नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंत लाभ घेत होते, त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। कारण मागच्या वेळी अनेक शेतकरी असे पण सापडले आहेत त्यांची स्वतःची जमीन सुद्धा नाही, त्यांचं स्वतःचं शेत सुद्धा नाही, तरी सुद्धा त्यांनी नमो शेतकरीचे हप्ते घेतला असल्याचं सरकारला आढळलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून ही 5 कागदपत्रे मागवलेत। ही 5 कागदपत्रे मागवण्याचा सरकारचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे तुम्ही खरंच गरजू शेतकरी आहात का, गोरगरीब शेतकरी आहात का, तुमची ज्या त्या ठिकाणी जमीन आहे का, हे सरकारला आता चेक करायचं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांजवळ 5 कागदपत्रे नसतील त्या शेतकऱ्यांना हा हप्ता दिला जाणार नाही असं त्या ठिकाणी आता समोर आलेलं आहे। त्यानंतर आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी पात्रता यामध्ये सांगण्यात आल्या, ती म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांजवळ पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर अशा शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडले जाणार नाहीत। सरकारने स्पष्टपणे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड देताना स्पष्टपणे त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही खरंच गोरगरीब शेतकरी आहात का, त्यावेळी तुमचे उत्पन्न चेक केलं होतं, तसेच तुम्ही खरंच गोरगरीब शेतकरी आहात का, रहिवासी दाखला तुमचा यावरून चेक केला होता। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अनेक शेतकरी आता यामधून अपात्र होणार आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला आता पात्र धरलं जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय झालंय की मागच्या वर्षी बरेचसे शेतकऱ्यांची मुलं पोलीस भरतीत भरती झाले आहेत, आर्मीमध्ये त्या ठिकाणी मिलिटरीत भरती झाले आहेत, अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ते म्हणजे सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की सरकारी सेवेमध्ये असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी लाभ मिळणार नाही। म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाहीत। तसेच आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आता समोर येतोय, तो म्हणजे लाडकी बहीण योजना। बघा, लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेचे हप्ते तुमच्या घरामध्ये पण हप्ते या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुमच्या घरामध्ये जर येत असतील तर अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे असं सांगितलंय। कारण सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं होतं की राज्य सरकार फक्त एकाच योजनेचा लाभ तुमच्या प्रत्येक कुटुंबाला देणार, नमो शेतकरीचे तर तुम्ही पैसे घ्या, नाहीतर लाडक्या बहिणीचे तर तुम्ही पैसे घ्या, कोणतं तरी एक घ्या। जर तुम्ही दोन्ही पण योजनांचा पैसे घेत असाल तर अशा शेतकऱ्यांच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पण पैसे त्या ठिकाणी मिळणार नाहीत आणि नमो शेतकरी योजनेचे पण पैसे मिळणार नाहीत असं अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं। तसा त्या ठिकाणी आता घडून येत असल्याचं लक्षात येत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या घरामध्ये येत असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला पुढे 5 कागदपत्र सांगणार आहे, हे तुम्ही विसरू नका। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, खरंच गोरगरीब तुम्ही शेतकरी आहात का हे बघण्यासाठी तुमच्याजवळ ही 5 कागदपत्र असणं गरजेचं आहे। त्यामुळे 5 कागदपत्र कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बंद करू नका। कारण येत्या 15 ऑगस्टला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जसे तुम्हाला पीएमचे मिळाले तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचे तुमच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे की कोणत्या शेतकऱ्यांना आता यामधून आता बाहेर काढलं जाणार आहे। कारण 5 कागदपत्रे जाहीर तर केलेत, तर त्यामधील 2 कागदपत्रे नवीन सरकारने लावले आहेत आणि उरलेले 3 जुनीच आहेत, परंतु त्यामध्ये अपडेट सांगितले। त्यामुळे आता तुम्हाला सविस्तरपणे प्रत्येक कागदपत्र सांगणार आहे। पहिल्यांदा 3 कागदपत्र सांगतो
आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 2 नवीन कागदपत्र सांगणार आहे, जी सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी करायला सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी अगदी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता व्हिडिओ तुम्ही लक्ष द्या, कारण 15 ऑगस्टला तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये सोडण्यात येणार आहेत। जसे PM किसानचे तुम्हाला 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आले, तसंच नमो शेतकरी योजनेचे देखील तुम्हाला 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात येणार आहे। यासाठी आता तुम्हाला हे 5 कागदपत्र त्या ठिकाणी सांगतोय, सर्वांनी कान देऊन लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे, बघायचं आहे। बघा, सर्वात पहिल्यांदा कागदपत्र आहे जे तुमच्याजवळ असणार आहे, परंतु पुढील कागदपत्रे अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। काही कागदपत्रे नवीन असणार आहेत जे तुमच्याजवळ नसणार आहे आणि त्यामुळेच अनेक शेतकरी यामधून आता योजनेमधून या अपात्र केले जाणार आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, पहिलं कागदपत्र यामध्ये सांगण्यात आले। आता कागदपत्रांची नावे सांगतोय, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। बघा, आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड, बघा आता सर्वांनी लक्ष द्या की तुम्हाला 3 कागदपत्र जुने असतील, परंतु शेवटची 2 कागदपत्र नवीन अपडेट करायला सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा, पहिलं कागदपत्र सांगितलंय पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते भेटणार आहे। परंतु शेतकऱ्यांनी पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती KYC केले नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर पुढचं कागदपत्र सांगण्यात आले ते म्हणजे तुमच्याकडे बँकेचे खाते आधार कार्डला लिंक केले का। बघा, कारण अनेक शेतकरी असे पण सापडलेत त्यांनी अजून पण आधार कार्ड बँकेला त्या ठिकाणी लिंकच केलेलं नाही। आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना आता सांगितलं होतं, सर्व जनतेला सांगितलं होतं, जर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ बँकेत घेत असाल तर तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करणं गरजेचं आहे। परंतु शेतकरी अजून पण लिंक केले नाहीत। अशा शेतकऱ्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये नमोचे जमा होणार नाहीत। आता बघा, पुढचं सांगितलंय ते म्हणजे शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे का नाही। बघा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही, अथवा इथून पुढे कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही। कारण शेतकऱ्यांचं खरं ओळखपत्र फार्मर ID कार्ड असतं। त्या ठिकाणी शेतकरी आता खरोखर शेतकरी आहे का हे ओळखण्यासाठी फार्मर ID कार्ड सरकारच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्यामुळे फार्मर ID कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल, आता बघा या ठिकाणी तुम्हाला पुढचं कागदपत्र सांगितलंय ती म्हणजे तुम्हाला सांगणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। तुम्हाला वाटत असेल की आधार कार्ड तर प्रत्येकाजवळ असतं, आता तुम्हाला सांगितलंय आधार कार्ड। बघा, आधार कार्ड यामध्ये नवीन अपडेट आलंय, सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता आधार कार्ड प्रत्येकाजवळ असतं, परंतु ज्या शेतकऱ्यांची आधार कार्ड 10 वर्ष आधी जुनी काढलेली आहेत, म्हणजेच आता 2025 सुरू आहे, बरोबर त्याच्या पाठीमागे 10 वर्ष म्हणजेच 2015च्या आधी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड काढून ठेवलं होतं त्यांना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, जे जे शेतकरी आधार कार्ड अपडेट त्या ठिकाणी अजून पण तुम्ही केला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडले जाणार नाहीत। कारण बघा, त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट म्हणजे काय करायचं आहे, अनेक शेतकऱ्यांचं नाव त्या ठिकाणी असं आढळलंय की पूर्ण नाव नाही आहे, फक्त एकरी भाषेमध्ये आधार कार्डवरती नाव आहे। म्हणजेच जसं की पूर्ण नाव असतं म्हणजे स्वतःचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव, अशा प्रकारे आडनावावरती आधार कार्डवरती नावे अनेक शेतकऱ्यांची दिसत नाहीत। त्यामुळे पूर्ण नाव आधार कार्डवरती शेतकऱ्यांचं असलं पाहिजे असं सांगितलंय। आता बघा, पूर्ण जन्मतारीख देखील आधार कार्डवरती तुमची असली पाहिजे। मग आधार कार्डवरती अनेकांची जन्मतारीख, नाव अर्धवट आहे, ही अपडेट सरकारच्या माध्यमातून तुम्हाला करायला सांगितल्या। तसेच आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये पाहिजे। म्हणजे तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड दिले म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्येच पाहिजे। काही जणांचं उत्पन्न इन्कम टॅक्स भरण्या इतपत आहे, म्हणजे 15 लाख 20 लाख तरी पण ते नमो शेतकरी योजनेचे लाभ घेत आहेत। अशा शेतकऱ्यांना आता हा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। तुम्ही महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे फार्मर ID कार्ड, आधार कार्ड अपडेट, त्या ठिकाणी आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जे काय असेल ते फार्मर ID कार्ड, आधार कार्ड अपडेट आणि महत्त्वाचं म्हणजे KYC 3 करून ठेवा, आधार कार्ड बँकेत लिंक करून ठेवा। लगेचच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।